रेकी एकीकडे आणि गेम दुसरीकडेच। गणेश कोमकरच्या मुलाच्या हत्येचा कट कसा शिजला, वनराज आंदेकर खुनाचा बदला कसा घेतला, समजून घेऊयात या व्हिडिओतून। गणपती विसर्जनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या गँगवॉरमुळे संपूर्ण पुणे शहर हादरलंय। गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरांची हत्या झाली होती। त्यानंतर बरोबर एका वर्षाने त्याच्या हत्येचा बदला आंदेकर गँगने घेतल्याचं बोललं जातंय। मात्र हा हत्येचा कट अत्यंत नियोजनपूर्वक पद्धतीने आखल्याचं आता समोर येत आहे। झालं काय तर पुण्यातील नाना पेठेतल्या नवरंग मित्रमंडळाजवळ शुक्रवारी रात्री एक हत्याकांड घडलं। या घटनेत गोविंद कोमकर या तरुणाचा पिस्तुलातून गोळ्या झाडून कोयत्याने वार करून निर्घुण खून करण्यात आला। गोविंद हा गणेश कोमकर यांचा मुलगा आणि गणेश कोमकर हा वनराज आंदेकर यांच्या हत्ये प्रकरणातला प्रमुख संशयित आरोपी। तरी आता हत्येचा कट कसा रचला तेही समजून घेऊयात। कोमकरच्या हत्येआधी डीजेवर एक गाणं वाजलं आणि मग नंतर खून झाला का असा सवाल उपस्थित होतोय। कारण हा गुन्हा करताना टोळीनं डीजेवर टपका रे टपका हे गाणं वाजवल्याची माहिती मिळते आणि या माहितीमुळेच घटनेनंतर पुणे शहरात भीतीचं वातावरण पसरलंय। गोविंद कोमकरच्या हत्येची स्क्रिप्ट ही आधीच लिहिली गेली होती, कारण आंदेकर टोळीनं आधीच या हत्येची पूर्वनियोजित योजना आखली होती। गेल्या वर्षी 1 सप्टेंबर 2024 ला नाना पेठेतल्या डोकेतालीम परिसरात वनराज आंदेकरचा कोयत्यानं वार करून आणि गोळ्या झाडून खून झाला होता। या प्रकरणात गणेश कोमकर, सोमनाथ गायकवाड आणि इतर काही जण आरोपी होते। वनराजच्या हत्येनंतर आंदेकर टोळीनं अंत्यसंस्कारादरम्यान शस्त्रपूजन केलं आणि आंदेकरच्या हत्येचा बदला घेण्याची शपथ घेतली आणि याबाबत पोलिसांना ही माहिती होती बरं का। पोलिसांना याची माहिती असूनही त्यांना शुक्रवारी रात्री घडलेलं हत्याकांड मात्र रोखता आलेलं नाहीये। या हत्येच्या आधी आंदेकर टोळीनं आंबेगाव पठार परिसरात रेकी केली होती, परंतु प्रत्यक्ष हल्ला नाना पेठ या ठिकाणी घडवून आणला गेला। आंबेगाव पठार या परिसरात वनराज आंदेकरच्या खुनातील मुख्य आरोपी सोमनाथ गायकवाड, अनिकेत दुधभाते यांच्यासह 13 जणांची घरं आहेत आणि या परिसरात रेकी होत असल्याच्या संशयावरून भारती विद्यापीठ पोलिसांनी दत्ता बाळू काळे याला पकडून चौकशी केली आणि त्याच्याकडून ही धक्कादायक माहिती समोर आली होती। त्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी दत्ता बाळू काळेला ताब्यात घेऊन चौकशी केली, तर वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेण्याच्या दृष्टिकोनातून ही रेकी करण्यात आल्याचं निष्पन्न झालं। या हत्येच्या कटासाठी शस्त्रांची देखील जमवाजमव केली असल्याचं समोर आलं होतं। या हत्याकांडासाठी 5 शस्त्रांचं वाटप झालं होतं, त्यातली 2 शस्त्र ही पोलिसांनी ताब्यात घेतली होती, पण इतर 3 शस्त्र आणि 1 आरोपी यांचा शोध खरं तर पोलीस घेत होते। दत्ता काळेला पोलिसांनी ताबा घेऊन त्याची चौकशी केल्यानंतर माध्यमांना देखील माहिती देऊन आपण हत्येचा कट कसा उधळून लावला हे पोलिसांनी सांगितलं होतं। कारण हत्येचा कट उधळला म्हणून पोलिसांनी आपली पाठही थोपटून घेतली होती, पण दुसरीकडे मात्र वेगळंच काहीतरी शिजत होतं। त्यामुळे रेकी एकीकडे आणि गेम दुसरीकडेच वाजवायचा असं काही दिवसांपूर्वीच आंदेकर टोळीचं ठरलं होतं का, अशी शक्यता नाकारता येत नाही। तरी वनराज आंदेकरच्या टोळीनं घेतलेल्या या बदल्याचं खरं तर हे गँगवॉर आहे। आंदेकर टोळी विरुद्ध कोमकर टोळीचं हे गँगवॉर आता पुढे काय वळण घेतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तरी पुणे पोलिसांसमोर मात्र पुण्यातलं टोळी युद्ध गँगवॉर थांबवण्याचं मोठं आव्हान उभं आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।